मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या आईचा आदर करता तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आरती, प्लीज मी आत्ता कोणतेही प्रोटेक्शन वापरणार नाही. ऋषभच्या खोल धुंद करणारा आवाज आरतीच्या कानात आणि आत्म्यात घुसला. पलंगाच्या रेशमी चादरीवर त्यांचे मिलन होत होते. आरतीने घाबरत घाबरत त्यांचे रुंद खांदे धरले. नाही सर, कृपया प्रोटेक्शन वापरा, नाही तर मी गरोदर राहीन. आपण केलेल्या करारात हे ठरलेले नाही. ऋषच्या ओठांवर एक गडद गुढ हास्य उमटले. त्याने आरतीचे मनगट पलंगावर दाबले आणि म्हणाला, आरती, मला तुझ्यापासून मोल पाहिजे आणि तुला माहीत आहे की ही माझ्या आजीची शेवटची इच्छा आहे. ऐकून आरतीला भानावर आल्यासारखे वाटले. तिने त्याला पूर्ण ताकदीने दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. छे मिस्टर ऋषभ कपूर, या 1 वर्षाच्या लग्नाच्या करारात मुलाबद्दल कोणतीही अट नव्हती. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले. क्षणातच ऋषभने आपले मजबूत हात तिच्या नाजूक कमरेभोवती गुंडाळले आणि तिला गरम श्वासाने आरतीच्या चेहऱ्याला स्पर्श केला. तो करार 2 महिन्यांपूर्वीच झाला होता. आता तू आणि तुझं अस्तित्व हेच माझ्या आयुष्यात एकमेव वेळ बनला आहे. आरती पूर्णपणे थक्क झाली होती. 2 महिन्यांपूर्वी 2 लाख रुपयांच्या वैद्यकीय कर्जाच्या बदल्यात तिने कपूर साम्राज्याचा देखणा, गर्विष्ठ आणि उद्धट बॉस ऋषभ कपूर सोबत 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट विवाह केला होता. आरती इतकी सुंदर आणि निराकस होती की तो तिच्याकडे कधीही आकर्षित झाला हे ऋषभच्याही लक्षात आले नाही. 2 महिन्यांनी एका संध्याकाळी रेशमी नाईट मागे सारून आरती मोठ्या काचेच्या खिडकी जवळ बसली होती. बाहेर हलका पाऊस पडत होता आणि तेवढ्यात दार उघडले आणि ऋषभ आत आला. घरी आल्याबरोबर खाली आजीच्या खोलीत जाऊन परत वर येणे हा त्याचा नित्यक्रम होता. ऋषभला पाहून आरतीने खिडकी बंद केली आणि पलंगाच्या एका कोपऱ्यात जाऊन बसली. ऋषभने तिच्याकडे रोखून पाहिले आणि एकही शब्द न बोलता आंघोळ करायला बाथरूममध्ये गेला. फक्त टॉवेल गुंडाळून पोटावरचे पाण्याचे थेंब पुसत तो बाहेर आला. तेव्हा आरतीच्या उदास आणि शांत चेहऱ्याकडे बघून तो क्षणभर थांबला. तो ड्रेसिंग टेबल समोर उभा राहिला, केस विंचरत होता आणि आरशात आरतीकडे बघून थेट विचारले, अम्माजी तक्रार करत होत्या की तू आता त्यांच्याकडे खाली जात नाहीस. तू दिवसभर या खोलीत स्वतःला कोंडून घेतेस. काय झालं? आरतीच्या हृदयाची धडधड वाढू लागली. ती सत्य कसे सांगणार होते? अम्माजींची प्रत्येक सकाळ आणि संध्याकाळ एकाच गोष्टीने सुरू व्हायची आणि संपायची. आरती, मला ऋषभच बाळ लवकरात लवकर हवं आहे. माझ्या मरणापूर्वी मला या घरात आनंद बघायचा आहे. अम्माजींच्या भाऊक स्वरात त्यांच्या नातवाच्या बाळाबद्दल एका विलक्षण तळमळ होती. आरती त्यांना हे सांगू शकत नव्हते की हे लग्न कायमस्वरूपी नातं नसून केवळ कागदावरचा एक करार आहे. तिची गहन शांतता पाहून ऋषभने आपला ब्रश टेबलावर आपटला आणि पलंगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात अगदी आरतीच्या समोर जाऊन बसला. बघ आरती, मला माहीत आहे की हे लग्न फक्त 1 वर्षाचा करार आहे, पण आता मला अम्माजींची इच्छा पूर्ण करायची आहे. मला तुझ्यापासून बाळ हवा आहे. ऋषभचा स्वर धाडसी आणि अधिकार वाणीचा होता. आरतीला धक्काच बसला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. या करारामध्ये मुलाचा समावेश नव्हता. ऋषभ, तू तुझ्या मर्यादा ओलांडत आहेस. मर्यादा? ऋषभ हसला आणि तिचा हात पकडून तिला इतके जवळ ओढले की त्यांच्यामध्ये 1 इंचही अंतर राहिले नाही. आरतीचे संपूर्ण शरीर थरथरले. जरी तो एक करार असला तरी कायदेशीर आणि सामाजिकदृष्ट्या तू आता माझी पत्नी आहेस. माझ्या हक्कांचा आणि माझ्या इच्छांचा आणि माझ्या कुटुंबाच्या परिस्थितीचा आदर करणे हे तुझं कर्तव्य आहे. ऋषभच्या आवाजात एक विचित्र नशा होती. चेहरा लाज आणि शरमेने टोमॅटोसारखा लाल झाला. पण तुम्ही असं करू शकत नाही. आरतीचा आवाज अडखळला. मी का नाही करू शकत? मी तुझा नवरा आहे. जरी हे नात 1 वर्षाच असलं तरी ती 7 वचन खरी होती. बरोबर ना? ऋषभने आपल्या बोटांनी तिची हनवटी वर उचलली. त्या क्षणी ऋषभच्या परफ्यूमचा
आणि त्याचा गरम पुरुषी श्वासाचा सुगंध आरतीच्या चेहऱ्यावर पसरला होता. आरतीच्या हृदयाची धडधड अनियंत्रितपणे वाढत होती. तिला यावर विश्वासच बसत नव्हता. त्या धाडशी शैलीसमोर ती वितळू लागली. पण उरलेले, तुम्ही वर्षभरात मला घटस्फोट द्याल, तुम्ही मला स्वच्छापासून वेगळं कराल, आणि जर या दरम्यान आपण एकत्र आलो, तर माझं काय होईल? माझं आयुष्य, माझी प्रतिष्ठा, सगळं काही पणाला लागेल. उद्या जेव्हा मी या नरकातून बाहेर पडेल आणि दुसऱ्या कोणाशी लग्न करेल, तेव्हा माझा होणारा नवरा माझ्या भूतकाळाबद्दल काय विचार करेल की मी आधीच दुसऱ्या पुरुषासोबत होते. गप्प बस, फक्त गप्प बस. आरती ऋषभचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने दोन्ही हातांनी आरतीचा शिरा घट्ट पकडला. खबरदार, जर तू पुन्हा दुसऱ्या पुरुषाचं नाव घेतलंस तर आता तू माझी आहेस, आणि जोपर्यंत तू इथे आहेस तोपर्यंत तू दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाहीस. आरती काही प्रतिक्रिया देण्याआधीच ऋषभने आपले ओठ तिच्या नाजूक गुलाबी ओठांवर झुकला. या बेभान आणि अचानक झालेल्या हल्ल्यासाठी आरती पूर्णपणे तयार नव्हती. ऋषभचा दुसरा हात आरतीच्या सडपातळ वळणदार कमरेवर गेला आणि त्याने तिला पलंगावर स्वतःच्या जवळ ओढले. आरतीचा श्वास जणू तिच्या छातीत अडकला. ऋषभ हळूहळू तिच्यावर पूर्णपणे ताबा मिळवत होता. जसा त्याचा हात आरतीच्या नाईट गाऊनच्या मागच्या झीपपर्यंत पोहोचला, तसा आरतीच्या संपूर्ण अंगावर काटा आला. तिने ऋषभच्या मजबूत हातांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या उत्कटतेपुढे तिचे प्रयत्न व्यर्थ ठरले. ऋषभने एका झटक्याने झीप खाली ओढली. तो गाऊन आरतीच्या गोऱ्या खांद्यावरून खाली सरकला. घाबरलेल्या आरतीने दोन्ही हातांनी स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला. ऋषभने आपले ओठ मोकळे केले आणि धापा टाकत आरतीच्या सुंदर गोल गळ्याच्या डिझाईनकडे आणि तिच्याकडे एकटक पाहू लागला. आरती रडत रडत म्हणाली, प्लीज ऋषभ, असं करू नकोस. तू माझी फसवणूक करत आहेस. तू वचन दिले होतेस की मी अम्माजींसमोर फक्त तुझी बायको असल्यात करेल. आपल्यात असले काही होईल असे ठरले नव्हते. पण ऋषभ सध्या कोणतेही नियम पाळण्याच्या मनस्थितीतच नव्हता. त्याच्या डोळ्यात फक्त आरतीसाठी एक बेभान धाडसी उत्कटता होती. त्याने आरतीचे हात बाजूला केले, तिचा गाऊन पूर्णपणे उतरवला आणि तिला पलंगावर ढकलून तो तिच्यावर, त्याचे ओठ आता आरतीच्या अस्तित्वावर. तुझा लग्नासाठी इतका हट्ट का अम्माजी? तुम्हाला हे माहीत असूनही मला या मूर्खपणाच्या शब्दांचा तिरस्कार वाटतो. तू रोज सकाळी हाच विषय काढतेस जेवणाच्या टेबलावर, आपल्या शेफने बनवलेल्या स्वादिष्ट नाश्त्याचा आस्वाद घेत असलेला. ऋषभ अम्माजींनी काढलेल्या लग्नाच्या विषयामुळे खूप चिडला. अम्माजी तिच्याकडे रोखून पाहत म्हणाल्या, मी लग्नाबद्दल का बोलू नये? मला हा आलिशा शान बंगला असा रिकामा आणि निस्तेज बघायचा आहे का? देवाने मला इतक दीर्घ आयुष्य दिलं आहे, पण बघ आजही मी माझ्या नातवाच्या सुखासाठी तळमळते आहे. मी स्वतःला जगातली सर्वात असह्य आई समजते. तिच्या आवाजात दडलेली खोल वेदना पाहून ऋषभचा राग थोडा शांत झाला. त्याला थोडी लाज वाटली. माझासा अर्थ नव्हता. अम्माजी, तुमचं दुःख मी समजू शकतो, पण आई-बाबांच्या वैवाहिक जीवनाचे विनाशकारी परिणाम तुमच्या डोळ्यात देखत नाहीत का? कोणत्याही स्त्रीवर विश्वास कसा ठेवू? जेव्हा मी फक्त 6 वर्षांचा नवजात बाळ होतो, तेव्हा माझ्या स्वतःच्या आईने मला सोडून दिलं. ही गोष्ट माझ्या हृदयातून कधीही जाणार नाही. म्हणूनच मला लग्नाच्या नावाचा तिरस्कार वाटतो. ही एक निरुपयोगी आणि कुचकामी पद्धत आहे. ऋषभचे हे लांबलचक भाषण ऐकून अम्माजी, जगातल्या सगळ्या मुली सारख्याच असतात का? माझ्याकडे बघ, मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या आजोबांशी एकनिष्ठ राहिले. ऋषभ हसून म्हणाल्या, अम्माजी, तुम्ही अशा काळातल्या स्त्री आहात. इथे प्रेम आणि निष्ठा मातीतच भिनलेली होती. आजच्या मुली, त्यांच्यासाठी तर निष्ठेसारखी गोष्ट अस्तित्वातच नाही. आणि प्रेम, त्या फक्त प्रेमाच्या नावाखाली एक खेळ खेळतात. लहानपणापासून ऋषभला मुलींबद्दल एक विचित्र तिरस्कार होता.
ज्याला त्याच्या भूतकाळाने खतपाणी घातले होते. जसा थोडा मोठा झाला तसे त्याचे शेजारचे आणि समाजातील लोक त्याच्या पाठीमागे कुजबुजायला लागले. अरे, हा तो दुर्दैवी मुलगा नाही का, ज्याच्या आईने त्याला 6 महिन्याच्या असताना सोडून दिलं, घटस्फोट घेतला आणि दुसऱ्या एका श्रीमंत माणसासोबत पळून गेली. ऋषभ 7 वर्षाचा होता तेव्हा त्याने रागाने आपल्या अम्माला विचारले, माझे आई वडील कुठे आहेत? सगळ्यांचे आई वडील शाळेच्या पालक सभेला येतात. मग माझे का नाही? त्याच्या आजीच्या डोळ्यात पाणी आले. आपल्या पहिल्या पत्नीच्या विश्वासघातामुळे निराश झालेले त्याचे वडील परदेशात निघून गेले आणि त्यांनी एका गोऱ्या स्त्रीशी लग्न केले. तर त्याच्या आईने आपल्या पूर्वीच्या प्रेमासाठी आपल्या 6 महिन्याच्या बाळाला देखील आणि सुखी संसाराला देखील उद्ध्वस्त केले. यामुळेच ऋषभ कपूरने आपले संपूर्ण आयुष्य केवळ आपल्या अभ्यासाला आणि करिअरला समर्पित केले. आज वयाच्या 34व्या वर्षी तो कपूर टेक्सटाईल साम्राज्याचा मालक आहे, ज्यात 8 ते 10 मोठे कारखाने आहेत. देखणा श्रीमंत आणि एक अत्यंत योग्य अविवाहित तरुण वयात असूनही तो अविवाहितच होता. जेव्हा जेव्हा तो ऑफिसला जायचा तेव्हा आधुनिक मुली त्याच्या केबिन भोवती घेरट्या घालायच्या, कधी फाईलवर सही करण्याच्या निमित्ताने तर कधी प्रेझेंटेशनच्या निमित्ताने. ऋषभला या पैशासाठी हपापलेल्या मुली विषारी वाटायच्या. त्या देखण्या आणि श्रीमंत बॉसला पाहता क्षणी त्याला पटवण्याचा प्रयत्न करायच्या. त्याला आपल्या आयुष्यात कोणताही गोंधळ नको होता. फक्त त्याला हे माहीत नव्हतं की नशिबाने त्याच्यासाठी वेगळंच काहीतरी ठरवले होते. त्याच दिवशी दुपारी ऋषभ त्याच्या सर्वात मोठ्या कापड कारखान्यात पाहणी करत होता. मुख्य व्यवस्थापक अनादी शर्मा यांच्यासोबत होते. अनादी शर्माला ऋषभची भीती वाटत होती. त्याला नुकते पाहूनच सर्वोत्तम कर्मचारी सुद्धा घाबरत होते. तो त्याच्या कॅबिनमध्ये एका आंतरराष्ट्रीय करारावर चर्चा करत असताना मॅनेजर संकोचन म्हणाला, सर, मला तुमच्याशी एका वैयक्तिक गोष्टीबद्दल बोलायचे आहे. आमच्या मुख्य टीममध्ये आरती मल्होत्रा नावाची एक अत्यंत प्रतिभावान आणि मेहनती डिझायनर आहे. तिला तातडीने 20 लाख रुपयांच्या वैद्यकीय आगाऊ रकमेची गरज आहे. हा तिचा अर्ज आहे. कृपया एकदा बघा. ऋषभच्या कपाळावर खोल आठ्या पडल्या. त्याचा स्वर थंड झाला. मिस्टर शर्मा, 20 लाख रुपये ही काही कुठल्याही सामान्य कर्मचाऱ्याला देण्यासारखी छोटी रक्कम नाही. ती पैसे घेऊन नोकरी सोडणार नाही. याची काय खात्री आहे? जर ती गायब झाली तर मी ही रक्कम तुमच्या पगारातून वजा करू का? मॅनेजरने कपाळाचा घाम पुसत म्हटले, नाही साहेब, ती खरंच खूप प्रामाणिक आणि असहाय्य आहे. ती गेल्या महिन्याभरापासून माझ्याकडे विनंती करत आहे. तिचे वडील रुग्णालयात आहे. कृपया तुम्ही स्वतः तिला भेटा. अनादी शर्मा कंपनीचा सर्वात एकनिष्ठ आणि विश्वासू मॅनेजर होता. त्यामुळे ऋषभला त्याच्याशी आणखी वाद घालायचा नव्हता. तो कठोरपणे म्हणाला, ठीक आहे, तिला बोलवा. ही खरी समस्या आहे की कंपनीकडून पैसे उकळण्यासाठी रचलेले केवळ एक भावनिक मॅनेजर लगेच त्याच्या कॅबिनमधून निघून गेला. बाहेर कॉरिडॉरमध्ये आरती अस्वस्थपणे उभी होती. मॅनेजर बाहेर येताच आरतीच्या हृदयाची धडधड वाढली, पण शर्माजींचा चेहरा फिका पडला होता. ते येताच आरतीला रागावून म्हणाले, मिस आरती, तुझ्यामुळे मला आज साहेबांचे खूप शब्द ऐकावे लागले. मी तुला आधीच सांगितले आहे की बॉस या बाबतीत खूप आहेत. अनेक मुलींनी आधीच खोट्या गोष्टी रचून आमची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. मॅनेजरचा थाक ऐकून आरतीच्या डोळ्यात पाणी आले, पण तिने आपला मान राखला आणि म्हणाली, साहेब, माझ्याकडे काहीही कारण नाही. मी तुम्हाला माझ्या वडिलांचा संपूर्ण मेडिकल रिपोर्ट आणि हॉस्पिटलची कागदपत्रे दिली आहेत. मी खोटे बोलत नाही. ती बोलत होती. असहाय्यतेच्या किंचाळ्या नसत्या तर मी कुणाकडेही मदतीचा हात पुढे केला नसता. आरतीचा आवाज गहिरला होता. ठीक आहे, मी तुमच्या अर्जाबद्दल सरांची आधीच बोललो आहे. ते तुम्हाला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावत आहेत. तुम्ही मला जे काही सांगितलं
ते सगळं त्यांना सांगा, घाबरण्याची गरज नाही. तर त्यांना वाटेल की तुम्ही खोटे सांगत आहात. मॅनेजर अनादी शर्मा यांचे बोलणेकून आरतीला एक विचित्र भीती ती ग्रासून गेली होती. ती गेल्या वर्षभरापासून याच कापड कंपनीत डिझायनर म्हणून काम करत होती. पण कंपनीचे बिग बॉस ऋषभ कपूर यांच्या कॅबिनमध्ये तिने कधी पाऊलही ठेवले नव्हते. त्यांच्याशी आपल्या वैयक्तिक समस्या आणि अडचणींबद्दल बोलणे तिला कमालीचे अवघड वाटत होते. पण आपला सगळा संकोच आणि लाज बाजूला सारून काही क्षणातच ती ऋषभ समोर उभी होती. ऋषभ त्यावेळी त्याच्या फोनवर एका महत्त्वाचा कॉल घेण्यात व्यस्त होता. आरतीला समोर पाहताच त्याने कॉल कट केला. नमस्कार सर, आरतीने थोड्याशा लाजऱ्या स्वरात अभिवादन केले. हॅलो, हो, तर तुम्हाला आगाऊ कर्ज पाहिजे आहे. ऋषभ पुढे आला. तिथे उभ्या असलेल्या मुलीकडे पाहून त्याच्या मनात आश्चर्य वाटत होते. तिच्या चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नव्हता. ऋषभने कॉर्पोरेट जगात पाहिलेल्या सर्व स्त्रिया फॅशनेबल, मोकळ्या आणि आधुनिक जीवनशैली जगणाऱ्या होत्या. या उलट त्याच्या समोर उभी असलेली आरती साधी जीन्स आणि कुर्ती घातलेली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र साधेपणा आणि असहाय्यता स्पष्टपणे दिसत होती. ऋषभ हेच पाहत होता तेवढ्यात आरतीची अस्वस्थता इतकी वाढली की तिला धडपणे बोलणे ही कठीण झालेच. ते माझे वडील आहेत. त्यांची प्रकृती अजिबात चांगली नाही. ते खूप आजारी आहेत. डॉक्टरांनी तात्काळ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी सांगितले आहे, जी बरोबर 1 महिन्यानंतर होणार आहे. संपूर्ण शस्त्रक्रियेसाठी अंदाजे 2 लाख रुपये खर्च येईल. म्हणूनच मी या वैद्यकीय गाऊ रकमेसाठी अर्ज केला आहे. आरती अडखळत बोलत होती आणि तिचे हृदय जोरजोरात धडधडत होते. समोर बसलेल्या देखण्या ऋषभ कपूर कडे पाहण्यासाठी तिने एकदाही वर पाहिले नाही. बघा आरती, मी तुम्हाला ही मोठी रक्कम देईन, पण पैसे घेतल्याबरोबर तुम्ही नोकरी सोडणार नाही. याची काय खात्री आहे की तुम्ही सांगत असलेली समस्या फक्त एक निमित्त आहे? आरती खोटं बोलत नाहीये हे ऋषभला तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत असूनही तिच्या चेहऱ्यावरचा नेहमीचा कडकपणा कायम होता. हे ऐकून आरती आणखीनच घाबरली नाही. साहेब, मी अजिबात खोट बोलत नाहीये. मी शर्माजींना माझ्या वडिलांचे सर्व मेडिकल रिपोर्ट्स आणि हॉस्पिटलच्या बिलच्या अंदाजांची कागदपत्रे दाखवली आहेत. तळ हातावरचा थंडघाम पुसत काही झालं तरी हातावरच्या का घाम काहीही झालं तरी आज या कर्जाच्या कागदपत्रांवर. ऋषभने एक तिरक श्वास घेतला. ठीक आहे, कर्ज मंजूर होईल, पण तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल. मी पुढच्या आठवड्यात फॅक्टरीमध्ये आल्यावरच यावर निर्णय घेऊ शकेन. ऋषभ खरंच आरतीला टाळण्याचा प्रयत्न करत होता की बहाणे करत होता की खरंच ऑर्डर नंतर पूर्ण करणार होता हे तिला माहीत नव्हतं. पण आरतीच मन तुटलं होतं. ऋषभ तसाही दर 15-20 दिवसांनी एकदा प्लॉटला भेट द्यायचा, याचा अर्थ तिला आणखी 20 दिवस थांबावं लागणार होतं, जे तिच्या वडिलांची ढासळती प्रकृती पाहता अशक्य होतं. तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, पण ती शांतपणे म्हणाली, धन्यवाद साहेब, आणि वळून गेली. ऋषभने आरतीच्या चेहऱ्यावर एक गहन शांतता आणि दुःख पाहिलं, ज्याने त्याला विचार करायला भाग पाडलं. मॅनेजरला फोन करून त्याला ताबडतोब चेकवर सही करायला सांगण्याचा विचार त्याच्या मनात आला, पण त्याच्या भूतकाळातील कटू अनुभवांनी त्याला तसं करण्यापासून रोखलं. ती काहीतरी गोंधळ घालेल या भीतीने त्याने तिला थांबवले. या द्विधा मनस्थितीत तो ऑफिसमधून निघून गेला. घरी पोहोचल्यावर आरतीचे मन दुःखाने भरून आले होते. ती स्वतःशी विचार करू लागली, किती निर्दयी आणि उद्धट माणूस आहे हा. देवाने त्याला एवढी संपत्ती लहान आहे. तिला ऋषभ कपूरवर प्रचंड राग येऊ लागला होता. बाबा, आता कसं वाटतंय? घरी पोहोचताच आरती वडिलांकडे गेली आणि तिने त्यांच्या कपाळाला स्पर्श केला. अस्वस्थ असूनही ती किंचित हसले. ठीक आहे मी बाळा, तुझ्या कामात लक्ष केंद्रित कर, काळजी करू नकोस. गेल्या वर्षभरात ते अधिकाधिक अशक्त झाले होते.
2 वर्षापूर्वीपर्यंत त्यांचे घर आनंद आणि सुखाने भरलेले होते. बाबा एका नामांकित बहुउद्योगीय कंपनीत काम करत होते आणि आरती तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत होती. ती एक आनंदी, फुलपाखरासारखी स्वच्छंदिती मुलगी होती. दुःख म्हणजे नेमकं काय असतं याची तिला कल्पनाच नव्हती. पण अचानक तिच्या वडिलांच्या जीवघेण्या आजाराने सर्व काही उद्ध्वस्त केले. जणू काही कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला होता. तिचे वडील पूर्णपणे अथरुणाला खिळले होते. गेल्या वर्षभरापासून आरती आणि तिची आई सुनेत्रा मनोत्रा प्रत्येक पैसा वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांचे स्वतःचे घरही नव्हते. ते अनेक वर्षांपासून दिल्लीत भाड्याच्या घरात राहत होते. आरतीला दिवसभर अशी धावपळ करताना पाहून बाबांची चिंता आणखी वाढायची, पण ती त्यांना समजावत म्हणायची, बाबा, हा फक्त काही दिवसांचाच प्रश्न आहे. शस्त्रक्रियेनंतर तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल, मग मला कामावर जायची काय गरज आहे. पण वस्तुस्थिती अशी होती की बाबांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. आरतीची आई खूप खूप काळजीत होती. या कठीण काळात एवढ्या मोठ्या रकमेची मदत करायला कोणीही नातेवाईक किंवा ओळखीचा माणूस तयार नव्हता. आरतीने कंपनीत ऐकले होते की त्याचा मोठा बॉस ऋषभ कपूर तसा खूप उद्धट आहे, पण गरज पडल्यास तो गुपचूप आपल्या कर्मचाऱ्यांना मदतही करतो. पण आज ऋषभच्या थेट आणि कठोर प्रतिक्रियेने आरतीच्या आशांवर पाणी फेरले. आणखी 4-5 दिवस गेले. प्रकृती सुधारण्याऐवजी बाबांची प्रकृती अधिकच बिघडली. आरतीने कामावरून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली आणि आईसोबत त्यांना डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने स्पष्टपणे सांगितले, लवकरात लवकर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल, नाहीतर त्यांचा जीव धोक्यात आहे. हे ऐकून आई जागीच रडू लागली. तर बाबा रिकाम्या डोळ्यांनी छताकडे पाहत राहिले, जणू काही ते देवाकडे आपला जीवच मागत होते. पण आरती जराही डगमगली नाही. ती डॉक्टरांना म्हणाली, हो डॉक्टर, मला फक्त 2 दिवस द्या, मी पैशांची कशीतरी सोय करतच आहे. या शस्त्रक्रियेत शहरातील सर्वात मोठे नामांकित तज्ज्ञ शल्यचिकित्सक सहभागी होणार होते. त्यामुळे रोख रक्कम त्वरित उपलब्ध असणे अत्यावश्यक होते. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला आली, पण तिचं मन पूर्णपणे घरातच अडकलं होतं. ती निरुत्साहाने आपल्या कम्प्युटर स्क्रीनकडे बघत राहिली. 10 दिवस उलटून गेले होते आणि ऋषभ कपूरने अजूनही फॅक्टरीची पाहणी केली नव्हती. ती रोज मॅनेजर शर्माकडे विनवणी करायची, पण तो कंटाळून म्हणायचा, आरती मॅडम, बॉस आल्यावरच काहीतरी केलं जाईल. त्यांनी तुम्हाला नकार तर दिला नाही ना, थोडा विश्वास ठेवा. तेव्हा अचानक आरतीला एक कल्पना सुचली. तो ऑफिसला येत नसेल तर त्यात स्वतःच घर असणारच. मी सरळ त्याच्या घरी जाईन, त्याच्यासमोर हात जोडेन, गरज पडल्यास त्याचे पायही धरेन, पण बाबांचा जीव वाचवण्यासाठी मला ते पैसे कोणत्याही परिस्थितीत हवे आहेत. हे लक्षात घेऊन ती त्या संध्याकाळी ऑफिसमधून लवकर निघाली. तिने शर्माजींच्या डेस्कवरून कसा बसा ऋषभ कपूरच्या घराचा पत्ता लिहून घेतला होता. ती दिल्लीच्या या उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित भागात पोहोचली. पण बाहेरूनच दिसणारा तो भव्य आणि आलिशान बंगला पाहून तिला आत जाण्याची इच्छाच झाली नाही. गेटवर ठळक अक्षरात कपूर विला असे लिहिले होते. हे तेच ठिकाण होते जिथे तो गर्विष्ठ आणि अहंकारी व्यावसायिक राहत होता. गेटवर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाने तिला तिथेच थांबवले आणि वाद घालू लागला. तो म्हणाला, तुम्ही अपॉइंटमेंट शिवाय सरांना भेटू शकत नाही आणि तसंही ते सध्या घरी नाहीत. प्लीज भैया, मला त्यांना भेटणं खूप महत्वाचं आहे. माझ्या घरी एक तातडीचं काम आहे. घरी कोणीतरी असेलच, मी त्यांच्यासाठी निरोप ठेवते. आरतीच्या चेहऱ्यावर असहाय्यता स्पष्ट दिसत होती. नाही मॅडम, आम्ही अशा कोणालाही आत येऊ देऊ शकत नाही. तुम्ही त्यांना उद्या ऑफिसमध्ये भेटाल, तो गार्ड स्पष्टपणे म्हणाला. तेवढ्यात लॉन स्पष्टपणे म्हणाला. वाद लक्षात आला अम्माजींना. गेटवर चाललेला वाद लक्षात आला. आधी, ओ जोगिंदर, काय झालं? कोणाशी वाद घालत आहात? त्या अम्माजी, एक मुलगी आली आहे. ती म्हणत आहे की ऋषभ साहेबांकडे
तिला खूप महत्वाचं काम आहे. ती बरीच अस्वस्थ दिसत आहे. ठीक आहे, चालेल. तिला आत येऊ द्या. अम्माजींनी आज्ञा दिली आणि पहारेकऱ्याने लगेच गेट उघडले. साधी शाल पांघरलेली आरती हात चोळत आत आली. पण समोर उभ्या असलेल्या अम्मांना पाहताच तिचे उरलेले धैर्य खचले. अम्मांचा रुबाबदार आणि मोहक चेहरा पाहून ती थक्क झाली, घाबरलेली आणि असहाय्य दिसणाऱ्या त्या निरागस आज स्वतः आश्चर्याने पाहत राहिली. ओठ चावत आरती लाजत म्हणाली, नमस्कार मॅडम. मी खरं तर सरांच्या ऑफिसमध्ये डिझायनर आहे. 10 दिवसांपूर्वी त्यांनी मला 20 लाख रुपयांची वैद्यकीय आगाऊ रक्कम देण्याचे वचन दिले आहे. जर माझ्या वडिलांची शस्त्रक्रिया लवकरात लवकर झाली नाही तर ते आम्हाला सोडून जातील. मी भीक मागायला आले नाही, पण आज असहाय्यतेने मला तुमच्या दारात आणले आहे. बोलताना आरतीच्या डोळ्यात पाणी आले. तिचा साधेपणा पाहून अम्माजींना त्या मुलीची दया आली. ठीक आहे बाळा, शांत हो. जे काही असेल ते ऋषभला त्याच्यासमोर सांगतो. दिवाणखाण्यात बस. त्या वृद्ध स्त्रीच्या प्रेमळ आणि काळजीवाहू वागण्याने आरतीला आश्चर्य वाटले. तिने कृतज्ञतेच्या नजरेने त्यांच्याकडे बघून ती आतल्या सोफ्यावर बसली. अम्माजींनी स्वयंपाकघराच्या दिशेने हाक मारली. कमला, या मुलीला पाणी आणि स्नॅक्स पाठवा. नाही मॅडम, प्लीज. मला काही हे काम झालं तरी मी स्वतःला खूप भाग्यवान समजेन. आरती हळू आवाजात म्हणाली. अम्मा हसल्या. त्यांना ही मुलगी खरंच खूप आवडली होती. आजकालच्या गोंगाट करण्या मुलींसारखी नसून शांत आणि सुसंस्कृत होती. तिला तिथे बसून 10 मिनिटे झाली असतील. तेवढ्यात बाहेर ऋषभच्या आलिशान गाडीचा हण वाजला. तो माझ्यावर रागावला किंवा मला ओरडून घरातून हाकलून दिलं तर आरतीच्या मनात ही भीती झपाट्याने वाढत होती. तेवढ्या थोड्याच वेळात ऋषभ फ्रेश आणि चांगल्या मूडमध्ये आत आला. पण आरतीला दिवाणखाण्यात बसलेले पाहून त्याची पावले तिथेच थांबले. ऑफिसमध्ये एकदा तरी पाहिल्यानंतर आपली खाजगी जागेत म्हणजेच घरात तिला पाहून ऋषभला खूपच त्रास झाला होता. त्याला तिच्याकडे दुर्लक्ष करून अरळ आपल्या खोलीत जाय करून सरळ त्याला मध्येच थांबवले. ऋषभ, ही मुलगी खूप वेळ तुझी वाट पाहत आहे. आधी तिचा ऐकून घे आणि तिची समस्या सोडव, असं म्हणून अम्माजी संध्याकाळच्या पूजेसाठी मंदिरात गेला. त्यानंतर ऋषभ दिवाणखाण्यात आला, जिथे आरती अस्वस्थपणे बोटे पिळत सोफ्यावर बसली होती. तिच्या कपाळावर घामाचे बारीक थेंब चमकत होते. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, साहेब, मला खरंच माफ करा. माझ्या इथे येण्याने तुम्हाला कदाचित त्रास झाला असेल आणि मला माहीत आहे तुम्हाला आवडलेही नसेल, पण मी हतबल होते. पण माझ्या वडिलांची दिवसांची प्रकृती खूपच खालावली आहे. पण माझ्या वडिलांची प्रकृती खूप गरज आहे. ऋषभ त्यांच्या शांत आणि व्यावसायिक स्वरात म्हणाला, ठीक आहे, मी अकाउंटंट डिपार्टमेंटला आणि शर्माजींना लगेच कळवतो. आरती मॅडम, कृपया उद्या ऑफिसमधून तुमचे पैसे घेऊन जा. हे ऐकून आरतीचा चेहरा आनंदाने उजळला. धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद. मी तुमची मदत कधीही विसरणार नाही. ही मी वचन देते की माझ्या मासिक पगारातून हे पैसे लवकरात लवकर परत करीन. मी तुमचा कधीही विश्वासघात करणार नाही, असे ती पुन्हा म्हणाली. ती आभार मानून लगेच निघून गेली. ती गेल्यावर ऋषभने मागे वळून पाहिले तर त्याला मागून अंबाजींचा आवाज आला, ती मुलगी गेली का? तसं ऐक ऋषभ, आज संध्याकाळी आपल्या घरी काही पाहुणे येणार आहेत. कोणते पाहुणे? अम्माजी ऋषभच्या कपाळावर आठ्या पडल्या. आपले जुने कौटुंबिक मित्र सिंघानिया साहेब आणि त्यांची पत्नी येत आहेत. त्यांची मुलगी तनिषा, ती सुद्धा त्याच्या सोबत येणार आहे आणि मी ठरवलं आहे की तनिषा या घराची सून होईल. हे ऐकून ऋषभने अम्माजींकडे पाहिले. अम्माजी, तुमच्या निवडीला काय झालं? तुम्ही तनिषाला त्या मेकअपच्या दुकानाला माझी बायको बनवणार का नाही का? त्या मुलीला काय झालंय? मग अम्माजी रागवल्या. मला अशा अति आधुनिक आणि ढोंगी मुलींचा तिरस्कार आहे. मग म्हणजे तुला आत्ता आलेल्या मुलीसारख्या साध्या मुली आवडतात. तिचं नाव आरती होतं,
बरोबर म्हणजे ती तुझ्यासाठी अगदी योग्य आहे. तसंही ती खूप गोड आणि सुसंस्कृत होती. तुला काय वाटतं? अम्माजी चिडवत म्हणाल्या. हे ऐकून ऋषभान चकित झाला, पण त्याने लगेच स्वतःला सावरले आणि म्हणाला, मुळीच नाही. मला आता लग्नाच्या या त्रासात पडायचंच नाही. ठीक आहे, तर संध्याकाळी तनिषा येणार आहे आणि मी तुझं लग्न ठरवणार आहे. अम्माजींनी आपला अंतिम निर्णय जाहीर केला. ऋषभला चारी बाजूंनी अडकल्यासारखं वाटत होतं. तो कोणत्याही परिस्थितीत तनिषाशी लग्न करू शकत नव्हता. मग अचानक तो म्हणाला, मी तनिषाशी लग्न करू शकत नाही. अम्माजी, कारण जी मुलगी आत्ता इथे आली होती ती मला आवडते. अम्माजींना धक्का बसला. ऋषभला स्वतःलाही कळत नव्हतं की तो खोट का बोलत होता. कदाचित फक्त तनिषापासून सुटका करून घेण्यासाठी. पण आता धनुष्यातून बांध सुटला होता. ठीक आहे, मग पटकन सगळं निश्चित कर. मला तिला या घराची सून झालेली बघायची आहे, जेणेकरून कपूर विलामध्ये आनंद नांदेल आणि मुलांच्या हास्याचा नांद घुमेल. मला या म्हातारपणात एकटेपणाने मरायचं नाही, असे ती अखेरचे शब्द म्हणाली. आणि ऋषभ डोके धरून आपल्या खोलीत निघून गेला. मी हे काय केलं? मी स्वतःच्या पायावर गोळी झाडून घेतली. तो विचारात गढून गेला होता. पण त्याला या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावाच लागणार होता. जेव्हापासून ऋषभने आरतीबद्दल खोटं सांगितलं होतं, तेव्हापासून अम्माजी त्याच्या मागे लागल्या होत्या. ऋषभ, मला आरतीच्या घरी कधी घेऊन जाणार आहेस? अम्माजी आधी तिला हो म्हणू द्या. तसंही ती मुलगी खूप अस्वस्थ दिसत होती. तिला काय झालं होतं? अम्माजींनी अनेकदा विचारले, पण ऋषभने त्यांना सगळी हकीकत सांगितले नाही. तिच्या दिसण्यावरूनच स्पष्ट होत होतं की कुटुंबातील होती आणि तिचे वडील आजारी होते. लग्नाच्या आनंदात अम्माजी बाकी सगळं विसरून गेल्या होत्या. दरम्यान आरतीला जणू जगातल्या सर्वात मोठं सुख मिळालं होतं. तिच्यासाठी 20 लाख रुपये म्हणजे एका चमत्कारापेक्षा कमी नव्हते. अवघ्या 2 दिवसांनी तिच्या वडिलांवर शस्त्रक्रिया झाली. शहरातील सर्वोत्तम डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांचा जीव वाचवला होता. आता ते खूप लवकर बरे होत होते. वडिलांच्या प्रकृती सुधारल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आरतीने त्या दिवशी एक सुंदर फुलांचा गुच्छ घेऊन ऑफिसमध्ये आली होती. आज कंपनीची एक मोठी बोर्ड मीटिंग होती आणि तिला खात्री होती की ऋषभ कपूर प्लांटमध्ये नक्कीच येईल आणि तिला त्याचे वैयक्तिकरित्या आभार मानायचे होते, ज्याने केवळ पैसे देऊन तिच्या वडिलांचा जीव वाचवला नाही, इतका मोठा विश्वासही ठेवला होता. ऋषभ मीटिंग संपवून आपल्या कॅबिनमध्ये शिरला तेव्हा त्याला दारावर एक हलकी थाप ऐकू आली. त्याने वर पाहिले तर आरती तिथे उभी होती. तिच्या डोळ्यात एक नवीन चमक होती आणि ती हातात फुलांचा गुच्छ घेऊन संकोचत उभी होती. जवळच उभे असलेले मॅनेजर शर्माजी लगेच ऋषभला म्हणाले, सर, मिस आरतीला तुमचे आभार मानायचे आहेत. तिच्या वडिलांचे ऑपरेशन यशस्वी झाले, असे म्हणून शर्माजी कॅबिनमधून बाहेर पडले. आता कॅबिनमध्ये फक्त ते दोघेच होते. आरती अत्यंत कृतज्ञतेने म्हणाली, साहेब, मी तुमचे आभार कसे मानू? तुम्ही खरंच खूप चांगले व्यक्ती आहात. तुमची ही कृपा मी आयुष्यभर लक्षात ठेवीन. ती अधिकाधिक भावुक होत होती. पण ऋषभ खोल विचारात घडला होता. अम्माजींनी घरात त्याचे आयुष्य असह्य केले होते. तो अजून किती काळ खोटे बोलणार होता? आता त्या खोट्याला सत्यात बदलायची वेळ आली होती. त्याने आरतीकडे रोखून पाहिले आणि मग शांत व्यवहारी स्वरात म्हणाला, आरती, तुझे वडील बरे आहेत हे ऐकून मला आनंद झाला. पण या मदतीच्या बदल्यात मला तुझ्याकडे काही मागायचं असेल तर तू माझं एक काम करशील का? तुम्ही ऋषभचे शब्द ऐकून आरती क्षणभर थांबली. हो साहेब, का नाही? शक्य झाल्यास तुम्ही मागितलेल्या कोणत्याही गोष्टीला मी कधीही नकार देणार नाही. साहेब, तुम्ही माझ्या वडिलांचा जीव वाचवून माझी खूप मोठी मदत केली आहे. जर मला कधी हे ऋण फेडण्याची संधी मिळाली तर मी कधीही मागे हटणार नाही. आरतीच्या शब्दांनी ऋषभच्या ओठांवर हलके स्मित उमटले. ठीक आहे, तर आज मी तुझ्याशी एक खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहे. खरं तर लग्न नावाच्या या संपूर्ण प्रथेबद्दल.
मला खात्री नाही. मला याचा खूप तिरस्कार वाटतो. पण माझी आजी जिच्यावर माझं जीवापाड प्रेम आहे, तिला माझं लग्न लावून देण्याची घाई झाली आहे. फक्त तिला खुश करण्यासाठी मला कोणाशी तरी कायदेशीर कराराचे लग्न करायचं आहे, जेणेकरून मी नंतर या नात्यातून सहजपणे मुक्त होऊ शकेन. तर तू या व्यवहारात मला साथ देशील का? ऋषभान थांबला आणि पुढे म्हणाला, हा करार फक्त 1 वर्षासाठी असेल. त्या बदल्यात मी तुझे 20 लाख रुपयांचे संपूर्ण कर्ज माफ करेन. हे ऐकून आरतीला धक्काच बसला. तिला याचीची काहीच कल्पना किंवा अपेक्षा नव्हती. तिच्या डोळ्यातील धक्का इतका तीव्र होता की ती पापणी फादी सुद्धा मिटू शकली नाही. ती घाबरून म्हणू लागली, साहेब, तुम्ही काय म्हणत आहात? मी एक अगदी साधी मध्यमवर्गीय मुलगी आहे. तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या उद्योगपतीशी मी लग्न कसं करू शकेन? आणि हे करारबद्ध लग्न म्हणजे तरी काय आहे? तिने काळजीने ऋषभ कपूरकडे पाहिले. आरतीचा व्यथित चेहरा पाहून ऋषभ क्षणभर शांत झाला आणि म्हणाला, बघ आरती, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे असं लग्न जे मी माझ्या मर्जीनुसार मला पाहिजे तेव्हा संपवू शकतो. माझ्या आजीला फक्त मला स्थायिक झालेलं बघायचं आहे आणि माझा बायकांवर अजिबात विश्वास नाही. मला चांगलंच माहीत आहे की तू हे 20 लाख रुपयांचे कर्ज कधीही फेडू शकणार नाहीस. कारण आमची कंपनी कर्ज फेडण्यासाठी फक्त 6 महिन्यांचा कालावधी देतो. तू 6 महिन्यात एवढ्या पैशांची सोय कधीच करू शकणार नाहीस. आरतीच्या डोळ्यात बघत ऋषभ म्हणाला, तर मग तुला 1 वर्ष माझ्या घरात माझी पत्नी म्हणून राहावं लागेल. तू अम्माजींशी नीट वागलं पाहिजेस. मग 1 वर्षानंतर मी घरात अशी परिस्थिती निर्माण करीन की मी तुला अम्माजींच्या नजरेत चुकीच सिद्ध करेन आणि तुला घटस्फोट देईन. त्यानंतर तू तुझ्या मार्गाने जा आणि मी माझ्या मार्गाने. या गोष्टीने आरतीच्या हृदयाला थोडा मोठा धक्का बसला. पण ती हतबल होती. जर तिने तो प्रस्ताव नाकारला असता तर ऋषभने रागाने कर्जाची परतफेड मागितली असती आणि तिच्या वडिलांचे उपचार थांबले असते. ती पूर्णपणे शांत आवाजात म्हणाली, साहेब, मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे. पण ऋषभ स्पष्टपणे म्हणाला, आपल्या दोघांकडे फक्त उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे. मला सकाळी लवकर फोन करून तुझा निर्णय कळव. असे म्हणून त्याने आरतीला आपल्या वैयक्तिक नंबर दिला. त्या क्षणी आरतीला एकच दिलासा होता की तिला वडिलांच्या ऑपरेशनासाठी पैसे मिळाले होते. ती थेट हॉस्पिटलमध्ये गेली, जिथे तिच्या वडिलांची शस्त्रक्रिया आधीच सुरू झाली होती. तिचे संपूर्ण लक्ष वडिलांच्या आरोग्यावर होते. काही तासानंतर जेव्हा डॉक्टर बाहेर आले आणि हसत मुखाने सांगितले की ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झाले आहे, तेव्हा आरतीचा आनंद गगनात झोप लागली नाही. ती रात्रभर जागीच राहिली. तिचे हात थरथरत होते. पण आई वडिलांसाठी तिने स्वतःला समजावले. ऋषभसोबतच्या या करारबद्ध लग्नासाठी आपण तयार आहोत याची तिला खात्री होती. ऋषभचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक आणि रुबाबदार होते, जे कोणत्याही मुलीला मोहित करू शकत होते. आरतीने एक दीर्घ श्वास घेतला आणि थरथर हातांनी ऋषभचा नंबर डायल केला. ऋषभ बहुतेक जागाच असेल. तो झोपला होता की नाही माहीत नाही, कारण त्याने पहिल्याच रिंगमध्ये कॉल उचलला. तो आवाज ऐकून क्षणभर थांबले, मग म्हणालीस, मी आरती आहे. तो म्हणाला, हो बोल आरती. ती घाबरून म्हणाली, साहेब, मी तुमच्या सोबत या करारबद्ध लग्नासाठी तयार आहे. हे ऐकून ऋषभच्या चेहऱ्यावर एक खोल विजयी हास्य उमटले. तो म्हणाला, ठीक आहे, तर मी आज संध्याकाळी अम्माजींसोबत तुमच्या घरी येत आहे. पुढील 2 दिवसात डॉक्टरांनी आरतीच्या वडिलांना रुग्णालयातून घरी सोडले. त्या संध्याकाळी ते घरी पोहोचल्यावर शेजारी त्यांची विचारपूस करायला आले. ते निघून गेल्यावर लगेचच मनोत्रा कुटुंबाच्या लहानच्या भाड्याच्या घराबाहेर एक चकचकीत महागडी आलिशान गाडी येऊन थांबली. ऋषभ कपूर आपल्या आलिशान गाडीतून उतरताच परिसरातील लोकांनी वळून पाहिले. ते दोघेही एकत्र उतरले. त्यांचा रुबाबदार आणि उच्चभ्रू अवतार पाहून आरतीची आई आणि सुनित्रा मनोत्रा निशब्द झाल्या.
आरतीने आपल्या वडिलांना त्यांची ओळख करून दिली. बाबा, हे माझे बॉस श्री ऋषभ आणि या त्यांच्या आजी अंबाजी. त्या साध्या आणि निरागस मुलीला पाहताच तिच्यावर पूर्णपणे भाळल्या त्यांनी आरतीच. तेव्हा पूर्ण भालादो त्यांनी लगेच पुढे येऊन आरतीला मिठी मारली. आरतीचे वडील पलंगावर झोपले होते तेव्हा अंबाजींना त्यांची विचारपूस केली आणि लगेचच, मुलगी खूप आवडली आहे. मी माझा नातू ऋषभ याच्यासाठी तुमच्या मुलीचा हात मागायला आले आहे. तिला आपल्या घराची लक्ष्मी बनवण्यासाठी तुम्ही कृपया तुमच्या या सुंदर मुलीला माझ्या स्वाधीन कराल का? जणू काही आरतीचे वडील एखाद्या चमत्काराचीच वाट पाहत होते. आपल्या मुलीला इतक्या श्रीमंत घरातून लग्नाचे स्थळ मिळेल असे त्यांनी स्वप्नातही पाहिले नव्हते. आपल्या मुलीचे नशीब उजळले आहे असे त्यांना वाटले आणि त्यांनी लगेच होकार दिला. पण मनातल्या मनात आरती अस्वस्थ होती. तिला माहीत होते की ती फक्त काही महिन्यांसाठीच ऋषभची पत्नी असेल आणि वर्षभरात तो तिला दूर लोटेल. आरतीच्या वडिलांची तब्येत सुधारताच लग्नाची तयारी सुरू झाली होती. ऋषभने आधीच सांगितले होते की त्याला साधे लग्न हवे आहे, जास्त थाटमाट किंवा दामढोल नको. पण अंबाजी आपल्या मतावर ठाम होत्या. ऋषभ, तू माझा एकुलता एक नातू आहेस. मी माझ्या सगळ्याच इच्छा नक्कीच पूर्ण करेन. अखेरीस ऋषभ आणि आरतीचे लग्न एका भव्य सोहळा होता. लग्नाच्या दिवशी आरती लहंग्यात एखाद्या सौंदर्यवती सारखी दिसत होती. जेव्हा तिची नजर शेरवाणी घातलेल्या ऋषभवर पडली तेव्हा तिच्या हृदयाची धडधड वाढली. तो तिला तिच्या स्वप्नातील राजकुमारासारखा दिसत होता. इतक्या देखणा आणि आकर्षक पुरुषाला पाहून आरतीच्या मनात पहिल्यांदाच एक विलक्षण भावना जागृत होऊ लागली. निरोपानंतर ती ऋषभच्या आलिशान विलामध्ये आली. आम्हा स्वतः आरतीला ऋषभच्या बेडरूममध्ये सोडून तिच्याशी प्रेमाने बोलू लागल्या. जाताना त्यांनी आरतीला धीर देत म्हटले, ठीक आहे बाळा, मी आता निघते. ऋषभ कपडे बदलून लवकरच परत येईन. आता तुम्ही दोघे तुमच्या नवीन आयुष्याला सुरुवात करा आणि मला 1-2 महिन्यातच माझ्या नातवाची विचार सांगा. हे ऐकून आरती चेहरा लाजेने बातमी सांगा. तिला ऋषभच्या कठोर स्वभावाची आधीच भीती वाटत होती. ऋषभ उंचीने धिप्पाड आणि मजबूत बांध्याचा होता, तर त्याच्यासमोर आरती एक नाजूक आणि लहान मुलगी होती. केवळ येणाऱ्या क्षणांचा विचार करूनच ती अस्वस्थ झाली होती. थोड्याच वेळात ऋषभ खोलीत आला. आत शिरताच त्याने वधूच्या वेशात असलेल्या आरतीला पाहिले आणि त्याची नजर तिच्यावर खेळली. अखेर तो एक भावूक तरुण होता. आरतीला वधूच्या रूपात पाहून तो क्षणभर चकितच झाला. त्याला आश्चर्य वाटले, कारण ती इतकी सुंदर दिसत होती की तिच्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य होते. तो चालत गेला आणि पलंगावर तिच्या शेजारी बसला. आरती घाबरून पलंगाच्या एका कोपऱ्यात सरकली आणि म्हणाली, साहेब, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. तिच्याकडे सतत बघत असलेला ऋषभ म्हणाला, हो सांग. ते क्षणभर थांबून म्हणाले, सर, मी तुमच्याशी करार विवाह केला आहे, पण मला हे स्पष्ट करायचं आहे की तुम्ही माझ्या जवळ येणार नाही. आपले हे लग्न फक्त 1 वर्षासाठीचा एक करार आहे. त्यामुळे या 1 वर्षात आपल्यात कोणतेही शारीरिक नातं नको आहे. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच ऋषभने तिला मध्येच थांबवलं. त्याचा स्वर कठोर झाला. आता तू मला माझ्या मर्यादित राहायला शिकवणार आहेस का? मी मुलींचा किती तिरस्कार करतो हे तू विसरू नकोस. आणि काल आलेली तू मला काय करावं आणि काय करू नये हे सांगू नकोस. मी कोण आहे हे विसरू नकोस. हे ऐकून आरतीचा चेहरा फिका पडला आणि तिने लगेच मान झुकवली. काही क्षणांपूर्वी आरतीला पाहून ऋषभच्या मनात निर्माण झालेल्या विचित्र उत्साह तिच्या या वागण्याने शांत झाला. ऋषभ पलंगावरून उठला, कपडे बदलले आणि परत आला. तो पलंगाच्या दुसऱ्या बाजूला वळला आणि झोपी गेला. संपूर्ण पलंग रिकामा होता आणि आरती एका कोपऱ्यात वळून झोपली होती. रात्री कधीतरी ऋषभ तिच्या जवळ येईल ही भीती तिच्या मनात सारखी घर करत होती, पण ती खूप थकलेली होती, त्यामुळे ती लवकरच झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आरतीला जाग आली तेव्हा तिला आपल्या शरीरावर एक विचित्र दाब
जाणवला. शुद्धीवर येताच तिचा श्वास अडकला. झोपेत असताना ऋषभ तिच्या अगदी जवळ आला होता. त्याने आपला एक पाय आरतीच्या पायाभोवती आवळला होता. त्याच त्याचा एक हात आरतीच्या छातीजवळ होता आणि त्याचा चेहरा आरतीच्या मानेवर खोपसलेला होता. आरतीला तिच्या त्वचेवर ऋषभचा जड गरम श्वास जाणवत होता. ती लाजेने लाल झाली होती. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. आरतीच्या शरीरातील या हालचालीने ऋषभ जागा झाला. झोपेत असताना तो आरतीच्या इतक्या जवळ कधी आला याची त्याला स्वतःलाही कल्पना नव्हती. आरती घाबरली आणि लगेच त्याच्यापासून दूर झाली आणि म्हणाले, "काय काय करतोयस?" ऋषभने भोया चढवत म्हटले, "मी झोपलो होतो. तू मुद्दाम माझ्या जवळ आलीस नाही का जेणेकरून तू मला दोष देऊ शकशील?" तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलंच ओळखा बसल्यासारखी त्या चेहऱ्याकडे बघत राहिली. "तू मला दोष देतोयस?" हातपाय दुमडून, "तू माझ्यावर झोपला होतास." "मी नाही." पण ऋषभने तो विचार लगेचच दाबून टाकला आणि म्हणाला, "काहीही असो, आता पटकन वॉशरूममध्ये जाऊन आंघोळ कर आणि बाहेर येताना तोले केस असे एका बाजूला पसरव आणि थोडे तोल सांभाळत चाल." आरतीने गोंधळलेल्या नजरेने ऋषभकडे पाहिले. तिच्या कपाळावर प्रश्नचिन्ह उमटले आणि तिने लगेच विचारले, "तुमचं काय म्हणणं आहे? मी अशी का चालू? मला काहीही झालेले नाही. मी अगदी ठीक." ही ऋषभ सरळ उभा राहिला आणि तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागला. ला माहीत होतं की दिवाणखाण्यात लग्नाच्या रात्री काही घडलं आहे का, हे पाहण्यासाठी अम्माजी आपल्या सोन्याची सतत चौकशी करत राहतील. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. आरतीच्या जवळ उभा राहिला आणि म्हणाला, "बघ मुली, आपलं लग्न झालं आहे आणि काल आपली लग्नाची पहिली रात्र होती. नवरा बायकोच नातं काय असतं हे तुला माहीतच असेल नाही का?" हे ऐकून आरतीचा चेहरा टोमॅटो सारखा लाल झाला. मोठ्या मुश्किलीने ती म्हणाली, "हो, मला माहीत आहे." ऋषभ म्हणाला, "हो, तर आता जेव्हा तू या खोलीतून बाहेर जाशील त्यामुळे आपल्यात सगळं काही ठीक चाललं आहे हे तुला पूर्णपणे दाखवावं लागेल." आरतीचा चेहरा आणखीनच लाल झाला. ती म्हणाली, "हो, ठीक आहे." असं म्हणून धडधडत्या हृदयाने ती पटकन बाथरूममध्ये शिरली. तिची इच्छा नसतानाही ऋषभचे शब्द तीच मन वितळवत होते. खरं तर तिच्या मनाला ऋषभ आवडू लागला होता. बहुतेक तेव्हापासूनच जेव्हा तिने त्याला दुरून त्याच्या फॅक्टरीमध्ये फेऱ्या मारताना पाहिलं होतं, ती त्याच्या प्रेमात पडली होती. पण आता तो तिथे उभा होता, कायदेशीररित्या तिचा नवरा, आणि तिच्या संकोचाला सीमा नव्हती. जेव्हा ती बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर आली, तिचे ओले केस एका खांद्यावर होते, तेव्हा ऋषभ तिच्याकडे एकटक पाहत राहिला. तिच्या साडीच्या पदरातून दिसणारी तिची गोरी मान पाहून ऋषभने आपल्या मुठी आवडल्या. त्याचे मन त्याला वारंवार पुढे जाऊन आपल्या ओठांनी तिच्या गोऱ्या मानेवर एक खोल उमटवण्यास सांगत होते. पण तो आपल्या तत्वांनी बांधलेला होता. तो पटकन खोलीतून बाहेर पडला. दरम्यान आरतीला या अवस्थेत खाली येताना पाहून अम्माजींना हसू आवरले नाही. त्यांनी लगेच आरतीला मिठी मारली आणि प्रार्थना केली, "देव तुम्हा दोघांना आशीर्वाद देऊ. महिना संपण्यापूर्वी मला तुम्हा दोघांकडून चांगली बातमी ऐकायची आहे." ही ऐकून नाश्त्याच्या टेबलावर बसलेला ऋषभ आणि आरती दोघांचेही चेहरे लाल झाले. टेबलावर विविध प्रकारचे पदार्थ पाहून आरतीला आश्चर्यच वाटले. अम्माजी म्हणाल्या, "मी माझ्या सोनेसाठी हा खास नाश्ता बनवून घेतला आहे." सकाळी कोरडी पोळी किंवा ब्रेड खाऊन घाईघाईने घरातून बाहेर पडणारी आरती इतके सगळे ज्यूस पाहून थक्क झाली. तिने संकोचात नाश्ता केला आणि मग ऋषभ ऑफिसला निघून गेला. आरतीने उरलेला दिवस अम्माजींसोबत गप्पा मारत घालवला. ती एकदा ऋषभ सोबत तिच्या आई वडिलांना भेटायला देखील गेली होती. हळूहळू वेळ निघून गेला आणि आरती या घराच्या वातावरणाशी जुळवून घेऊ लागली. तिच्या आईनेही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. अशा प्रकारे लग्नानंतर 1 महिना पूर्ण झाला. एके दिवशी दुपारी अम्माजी दिवाणखान्यात एकट्याच बसून काहीतरी विचार करत होत्या, तेव्हा आरती आत आली. तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या
आणि ती खूप हळू चालत होती. तिला पाहून अम्माजी काळजीने म्हणाल्या, "काय झालं? बाळा, तब्येत बरी दिसत नाहीये. तुझा चेहरा फेका पडत चालला आहे." ती संकोच म्हणाले, "अम्माजी, फक्त माझ्या पिरियड्सची तारीख आली आहे आणि माझ्या पोटात व पाठीत खूप दुखत आहे. त्यामुळेच मला थोडे बरे वाटत नाहीये." हे ऐकून अम्माजींचा चेहरा क्षणभर उदास झाला. पण त्याने लगेचच मोलकरणीला आरतीसाठी हळदीचे दूध आणायला सांगितले आणि तिला आराम करण्यासाठी तिच्या खोलीत पाठवले. पण जस तसा दिवस पुढे सरकू लागले, तसतशा अम्माजी जी आरतीला म्हणत होत्या, "बघ बाळा, 1 महिना उलटून गेला आणि पुढचा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात तू मला नक्कीच काहीतरी चांगली बातमी द्यावीस, अशी माझी इच्छा आहे." आरती लाजून मान डोलावत असे. पण आता जेव्हा कधी ती अम्माजींसोबत बसायची, तेव्हा ती मागे वळून फक्त एकच प्रश्न विचारायची. त्यामुळे आरतीने भीतीने अम्माजींच्या जवळ बसणे कमी केले होते. दरम्यान आपल्या सुंदर पत्नीलाच स्वतःच्याच घरात इकडे तिकडे फिरताना पाहून ऋषभला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे अधिकाधिक अस्वस्थ वाटू लागले होते. पण करारामुळे तो तिच्यापासून विभक्त झाला होता. त्या संध्याकाळी जेव्हा ऋषभ कामावरून घरी परतला, तेव्हा अम्माने त्याला बोलावले. ती आरतीबद्दल त्याच्याकडे तक्रार करू लागली. "ही मुलगी दिवसेंदिवस बदलत आहे." ऋषभच्या कपाळावर आठ्या पडल्या. "काय झालं अम्मा? आरती तुला काही बोलले का?" अम्माजी म्हणाल्या, "आता ती माझ्यासोबत जास्त बसत नाही आणि मला काही चांगली बातमीही देत नाही." हे काय आहे? लग्नाला 3 महिने झाले तरी तुम्ही दोघांनी हे नाते पुढे नेले नाही. मला खरं सांग ऋषभ, तू माझी फसवणूक करत आहेस का?" हे ऐकून ऋषभ क्षणभर शांत राहिला. मग लगेच हसून अम्माजींचा हात धरून म्हणाला, "अम्माजी, तुम्ही काय विचार करत आहात? मी फक्त आरतीला थोडा वेळ देत होतो. आमच्या वयात देखील थोडे अंतर आहे, म्हणूनच मला वाटले की तिने आधी या घराच्या वातावरणात पूर्णपणे रुळावे. यानंतर आम्ही तुम्हाला लवकरात लवकर आनंदाची बातमी देऊ." अम्माजींना आश्वासन देऊन तो लगेच आपल्या बेडरूममध्ये परतला. आरतीला पलंगावर बसलेले पाहून तो आत बाथरूममध्ये गेला. त्याच्या मनातील उत्कटता जागृत झाली होती. त्याने ठरवले होते की आज तो त्या मुलीला आपल्या भावना सांगेलच. आरती पलंगावर बसून विचार करत होती. ऋषभला आत येताना पाहून ती म्हणाली, "अम्माजी माझ्याकडे सारखं बाळासाठी हट्ट करत असते. तू तिला खरं का सांगत नाहीस? आपलं नातं फक्त कागदावरच आहे. मी तिला ते सुख कधीही देऊ शकणार नाही." हे ऐकून ऋषभच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. तो आरतीकडे आला आणि म्हणाला, "बघ आरती, जर मी अंबाजींची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझ्याशी करार विवाह करू शकत असेल, तर मी तिचा हा शेवटचा आनंदही पूर्ण करू शकेन." आरतीने लगेच नकारार्थी मान हलवली. "नाही, अजिबात नाही, तुला माझ्याजवळ येऊ देणार नाही." ही आपली पहिली अट होती. पण ती दूर जाण्याआधीच ऋषभने अचानक आपल्या मजबूत हात तिच्या कमरेभोवती टाकला आणि तिला आपल्या छातीशी ओढले. ऋषभ आरतीच्या डोळ्यात निरखून बघत म्हणाला, "बघ मुली, तू कायदेशीररित्या माझी बायको आहेस आणि मी तुझ्या सौंदर्याचा वेडा झालो आहे. मी तुझ्यासोबत काही करू शकतो. जर अम्माजींना या घरात लहान मुलाचे हसणे हवे असेल, तर मी त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण करेल." असे म्हणत त्याने आरतीला जवळ ओढले. आरतीच्या हृदयाची धडधड वाढत होती. ती थरथरत म्हणाली, "नाही, प्लीज ऋषभ, तू माझ्यासोबत असं करू शकत नाहीस." तिला प्रचंड भीती वाटत होती की जर तिने या क्षणी स्वतःला ऋषभच्या स्वाधीन केले, तर ती गर्भवती होईल आणि मग जेव्हा ती आई होईल, तेव्हा ऋषभ तिच्याकडून ते बाळ हिसकावून घेईल आणि तिला घटस्फोट देईल आणि या घरातून तिला बाहेर काढून देईल. तिच्या मनात घोळत होत्या. पण ती ऋषभच्या आवेशाला विरोध करू शकली नाही. त्याने आरतीला पलंगावर आपल्या बाहूंमध्ये घट्ट धरले. ऋषभने आरतीचे दोन्ही हात तिच्या डोक्यावर पकडले. आरती भीती आणि उत्साहाने थरथरत होती. पण मग एक क्षण आला जेव्हा तिचा सगळा प्रतिकार नाहीसा झाला. ऋषभच्या जादुई बेधुंद
आणि धाडशी स्पर्शाखाली ती पूर्णपणे विरघळून गेली. तिने डोळे मिटले आणि स्वतःला ऋषभच्या उत्कटतेला समर्पित केले. त्याने आज तिच्याकडून त्याचा हक्क वसूल केला होता आणि आता तो शांत झोपी गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आरतीला जात आली. तेव्हा ती ऋषभच्या मजबूत उगवला होता. ती घाईघाईने त्याच्या मिठीतून बाहेर पडली, अंगाभोवती एक चादर गुंडाळली आणि लगेचच बाथरूमकडे धावली. जेव्हा तिने मोठ्या आरशात स्वतःला पाहिले तेव्हा तिला प्रचंड लाज वाटली. तिचा संपूर्ण चेहरा टोमॅटोसारखा लाल झाला होता. पण पुढच्या क्षणी तिला त्याच भीतीने ग्रासले. एका वर्षानंतर ऋषभने तिला सोडून दिले तर तिचे काय होईल या विचाराने तिला खूप दुःख झाले. पण आज सकाळी जेव्हा ती खाली आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आणि तेज होते, जे अम्माजींच्या अनुभवी नजरेत लपवणे शक्य नव्हते. ती स्वतःशी हसली. दरम्यान आरतीसाठी ऋषभ हृदयाची धडधड हळूहळू वाढत होती. आता जेव्हाही तो रात्री कामावरून घरी यायचा तेव्हा आरतीला पाहून तिच्याशी जवळीक साधण्याचा मोह त्याला आवता येत नसे. आणि आरती ही मागे हटण्याऐवजी तिने त्याला पूर्णपणे पाठिंबा दिला आणि त्याची प्रत्येक मागणी पूर्ण केली. ते एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले होते. दरम्यान एके दिवशी अम्माजींची तब्येत अचानक बिघडली. त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. घरात भीतीचे वातावरण पसरले. ऋषभ आणि आरतीने त्यांना शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर येण्यापूर्वी त्या 2 दिवस ICU मध्ये होत्या. दरम्यान हॉस्पिटलमधील धावपळीत आरतीची तब्येत अचानक बिघडली. तिला वारंवार चक्कर आणि मळमळ जाणवत होती. जेव्हा डॉक्टरांनी तिच्या काही नेहमीच्या तपासण्या केल्या, चाचण्या झाल्यावर डॉक्टर हसून म्हणाला, "अभिनंदन मिस्टर कपूर, तुमची पत्नी गरोदर आहे." ऋषभला खूप आनंद झाला. ही आनंदाची बातमी देण्यासाठी तो लगेचच अम्माजींच्या कॅबिनमध्ये गेला. आरती अम्माजींच्या पलंगा शेजारी बसून त्यांच्या हातावरून हात फिरवत होती असून ऋषभने अम्माजींना मिठी मारली आणि म्हणाला, "हे रिपोर्ट्स बघ अम्मा, तुझी सर्वात मोठी इच्छा आता पूर्ण होणार आहे. तू पणजी आजी होणार आहेस." हे ऐकून अम्माजींचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. त्यांची खूप दिवसांपासूनची इच्छा आज पूर्ण झाली होती. त्यांनी लगेच ऋषभ आणि आरती दोघांनाही मिठी मारली आणि रडत रडत त्यांना घट्ट आनंद अश्रू वाहत होते आणि ती त्यांना आशीर्वाद देऊ लागली. वारंवार त्यांच्या डोक्यांचे चुंबन घेऊ लागली. या आनंदाच्या बातमीनंतर ऋषभ आरतीच्या प्रेमात पूर्वीपेक्षाही अधिक पडला. तो तिची खूप काळजी घेत असे. अम्माजी सुद्धा आरतीच्या आवडीनिवडीकडे बारकाईने लक्ष देत तिच्यावर सतत नजर ठेवून तिची काळजी घेत असत. वेळ हळूहळू सरत होता आणि तो दिवस आला जेव्हा आरतीला प्रसूती कक्षात नेण्यात आले. बाहेर दिवाणखान्यात अंबाजी हातात जपमाळ घेऊन वारंवार डोळे मिटून आरतीच्या सुस्थितीसाठी देवाचे नाव घेत प्रार्थना करत होत्या. त्याचवेळी ऋषभ चिंतेने धडधडणाऱ्या हृदयाने कॉरिडॉरमध्ये फेऱ्या मारत होता. थोड्या वेळाने प्रसूती कक्षाचा दरवाजा उघडला आणि एक नर्स बाहेर आले. तिच्या हातात एक नव्हे तर 2 चिमुकली बाळ होती हसत. मुखाने नर्सने त्या जुळ्या बाळांना अम्माजींच्या मांडीवर ठेवले आणि म्हणाली, "अभिनंदन मिस्टर कपूर, देवाने तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशा 2 मुलांचे सुख दिले आहे." अम्माजींना खूप आनंद झाला. त्यांनी दोघी मुलांचे चुंबन घेतले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. थरथरत्या ओठांनी ऋषभने डॉक्टरांना विचारले, "माझी बायको आरती कशी आहे?" डॉक्टर म्हणाले, "खूप रक्तस्राव झाला होता, पण आता ती पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. तुम्ही तिला भेटू शकता." हे ऐकून ऋषभने सुटकेचा निश्वास सोडला. थोड्या वेळाने जेव्हा आरतीला एका सामान्य खोलीत हलवण्यात आले तेव्हा ऋषभ तिला भेटायला आत आला. आपल्या आणि अम्माच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या नाजूक मुलीने किती वेदना आणि दुःख सहन केले होते हे ऋषभलाही चांगलेच ठाऊक होते. ऋषभ पुढे सरकला. त्याने आरतीच्या कपाळावर आपले ओठ टेकवले
आणि भावूक होऊन म्हणाला, खूप खूप धन्यवाद आरती, तू मला जगातला सर्वात मोठा आनंद दिला आहेस. आरतीच्या डोळ्यात पाणी आले आणि तिने हसून डोळे मिटून घेतले. जणू काही या मुलांच्या आगमनाने आम्हाला एक नवीन जीवनच मिळाले होते. पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता. ते फक्त काही महिनेच एकत्र घालवू शकले. एका रात्री ती तिच्या पलंगावर झोपली आणि पुन्हा कधीच जागी झाली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आरती हातात नाश्त्याचा ट्रे घेऊन तिला उठवायला गेली, तेव्हा ती या जगातून कायमची निघून गेली होती. आरतीच्या हातातून ट्रे खाली पडला आणि ती किंचाळली. तिचा आवाज ऐकून ऋषभ धावत आला. अंबाजींचे शरीर पूर्णपणे निश्चल होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांच्या निधनाला 5 ते 6 तास उलटून गेले होते. ऋषभने आरतीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आजीच्या स्पर्शाची सवय असलेली ती 2 निरागस मुले ही रडू लागली. ऋषभने स्वतः अमाजींच्या अंत्यसंस्कार केले. विधी पार पाडली. अमाजींच्या निधनानंतर काही दिवसांनी घरातलं वातावरण शांत झाल्यावर आरती आपल्या 2 मुलांना कवेत घेऊन रडत होती. काही कारणास्तव तिच्या मनात जुन्या भीती अचानक पुन्हा उफाळून येऊ लागला. ऋषभने माझ्याशी फक्त अम्माजींसाठीच लग्न केलं होतं. आता तो करार केव्हाचा संपला आहे आणि अम्माजी आता हयात नाहीत. ऋषभ आता मला सोडून देईल का? संध्याकाळी जेव्हा ऋषभ खोलीत आला तेव्हा आणि थोड्या घाबरून विचारले ऋषभ, तेव्हा आरतीने त्यालातून हाकलून देणार आहेस? तू आता मला या घरातून हाकलून देणार आहेस का? मला सोडून देणार आहेस का? ऋषर्याने तिच्याकडे पाहिले. आरती, तू हा काय मूर्खपणा करत आहेस? ती संकोचून म्हणाली, तुमचं माझ्याशी फक्त 1 वर्षाच करारबद्ध लग्न झालं होतं, बरोबर ना? ही मुलं फक्त अम्माजींचीच इच्छा होती. आता अम्माजी गेल्या आणि आपला करारही संपला. ती आणखी काही बोलण्या आधीच ऋषभने तिला तीच मनगट पकडून तिला भिंतीला दाबले. त्याच्या डोळ्यात प्रचंड राग आणि वेडेपणा भरला होता. तो म्हणाला, तू वेडी झाली आहेस का? मी इतका क्षुद्र माणूस आहे असं तुला वाटतं का? मी माझं खरं आयुष्य तुझ्यासोबत सुरू केलं आहे. तू माझी आहेस आणि मी तुला माझ्या मुलांची आई बनवलं आहे. आणि आता तुला वाटतं की मी तुला विनाकारण भटकण्यासाठी सोडून देईल आणि आणि तुझी मुलं तुझ्यापासून दूर घेऊन जाईल? अजिबात नाही. हे तुझं आणि माझं रक्त आहे. आपल्या अथांग प्रेमात प्रतीक. तुझ्यासोबत इतका वेळ घालवल्यानंतर मी तुला सोडून देईल असा विचारही तू करू शकशील, याची मला लाज वाटते. ऋषभचे शब्द ऐकून आरतीच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटले. खरे तर ती त्याच्याकडून हेच ऐकण्याची वाट पाहत होती. ती लगेच पुढे झुकली आणि आपला चेहरा ऋषभच्या रुंद उपदार छातीत खुपसला. पण ऋषभने तिला थोडे दूर ढकलले आणि खोडकर रागात तो म्हणाला, आरती, मला तुझा खूप राग आला आहे. तू तुझं सामान बांधून काही दिवसांसाठी तुझ्या आई वडिलांच्या घरी जाऊन राहशील तर बरं होईल. म्हणजे तुझं रिकाम मन शांत होईल. पण आरती मागे हटणारी नव्हती. तिने आपले दोन्ही हात ऋषच्या गळ्याभोवती टाकले आणि म्हणाली, नाही, मी कुठेही जाणार नाही. मला कायम तुझ्या सोबतच राहायचं आहे. तुझ्या याच बाहूंमध्ये. तिच्या या धाडसे आणि उत्कट स्वभावाने ऋषभसुद्धा पूर्णपणे भांबावून गेला होता. एका क्षणात त्याने आरतीला आपल्या आपल्या जवळ ओढले आणि तिला आपल्या बाहुंमध्ये उचलून घेतले आणि पलंगावर झोकून दिले. आरती हसत होती, धापा टाकत होती आणि हळू आवाजात वारंवार म्हणत होती, ऋषभ प्लीज. दोन्ही मुलं जवळच झोपलेली आहेत. ती जागी होती. पण ऋषभने तीच काहीही ऐकून घेतले नाही. मुलांना झोपू दे आरती. आज रात्री मला थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. दोन्ही मुले पाळण्यात गाढ झोपली होती. आता आरतीला पूर्ण विश्वास झाला होता की तिचा पती तिच्यावर मनापासून प्रेम करतो. तो तिला कधीही अंतर देणार नाही.